व्हिडिओ यांनी पाहिला की नाही गेले असं वाटेल जेव्हा घरी गेल्यावर की खरंच काय लाईफ जगून आलो. तर मित्रांनो सध्या आपण नामी कालावर पोहोचलो, ज्याची जी उंची आहे एकदम 12,198 फीट वर आहे. होऊ शकतं एकदम खतरनाक. आणि इथं यासाठी मित्रांनो एवढा खतरनाक घाट चढायला लागला की खूपच जबरदस्त. बाकी आता याच्या इकडे उतराय ऑटोली. तर चला या तुम्ही मस्त आरामात मागून एकच रस्ता आहे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय विदर्भ महादेव. काय खतरनाक रस्ते आहेत रे बुवा हे. बोलले का आता लोक मी असे रस्तेच पाहिले नव्हते, खरी गोष्ट तर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर काल रात्री मस्त एका ठिकाणी टेंट लावलं होतं, तुम्हाला बाहेरचा नजारा मी दाखवतो. सगळ्यात पहिले आता स्लिपिंग बॅग आवरून घेतो, सगळा जो पसारा केला तो. बाकी आज काही जास्त सामान काढलं नव्हतं आपण, तसंच स्लिपिंग बॅगच काढली होती. चला पटकन हे आवरतो सगळं, तुम्हाला दाखवतो बाहेर कसं नजारा येतो. मित्रांनो आता तुम्हाला बाहेर तिथला नजारा दाखवतो, खरंच खूप मस्त आहे, बघू शकता तुम्ही. आणि अशा नजाऱ्यामध्ये काल रात्री आपण थांबलो होतो. बाकी ही इथं काहीतरी तहसील की काहीतरी आहे, इथं मस्त टेंट लावली होती. ते आपल्या विदर्भातले 2 भाऊ आणि त्यांच्यासोबत म्हणजे फॅमिलीसोबत आले ते मस्त इकडे फिरायला. आणि भाऊ उठले का? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. कसं वाटलं भाऊ रात्री इथं स्टे करून? एकदम जबरदस्त. मस्तपैकी आता फ्रेश गिरेश झालो. आणि हे आपलं टेंट आणि हे भाऊचा टेंट आणि हे भाऊ लोक जे आपल्याला काल भेटले. काल सायंकाळी तर खूप कमी शूट केला. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग भाऊ, शुभ सकाळ. आटा मॅगी बरोबर, जबरदस्त. आणि खरंच खूप मस्त वाटत राहिलं. आणि काल सायंकाळपासून आम्ही सोबत आहे मित्रांनो. काल सायंकाळी भाऊ चालले होते साईडनं आणि यांच्या सायकलवरती यांनी पाहिलं की महाराष्ट्र ते जालना म्हणजे 4 धाम 12 ज्योतिर्लिंग यात्रा. तर भाऊ थांबले आणि बोलले. बाकी म्हणले तुम्ही कॅम्पिंग कशी करता, त्यांना सांगलं. मग भाऊ म्हणून चला मग आज आपण सगळे सोबत थांबू. म्हणलं काही विषय नाही. मग मस्तपैकी जागा पाहिली आणि तशी आहे. तर इथं मस्त टेंट लावलं. कसं वाटलं दादा अनुभव सोबत? बरोबर. कसं वाटलं म्हणलं इथं थांबून? काही शब्द नाही आहे, निशब्द. आणि तुम्हाला पण सॅल्यूट आहे की मानावं लागेल. इतक्या लांबून सायकलने आणि ही लाईफ जेवढी आसान वाटते तेवढी आसान नाही. असे आपल्याला म्हणजे बघायला मिळतात की आपण उमेद नाही करू शकत. खरी गोष्ट, बरोबर. खूप छान, धन्यवाद बाबा. माझा चमच होतो. पाणी प्यायला लागतं. आशिष पाणी घेऊन हा स्नो आहे की पाऊसच आहे? पाऊस सकाळचा स्नो. हा बळ आलेलं आहे ना. खारदुंगलामध्ये तर खूप बर्फबारी होत असेल मग. नाही, खारदुंगलामध्ये हांडलेच्या पुढं हांडले ते उबलिंगला पूर्ण स्नोफॉल. पहाडी ब्लॅक टी, गरम चाय, मॅगी मॅगी मॅगी. तुम्ही पाणी बनालो. पाणी बॉटल. ए व्हिडिओ दादा, तुम्ही व्हिडिओ ना. व्हिडिओ चालू आहे. नाही बंद झालेलं आहे. नाही कॅमेरा चालू आहे. हा लाईट चालू आहे. खरंच हा व्हिडिओ करा. ठेवा दादा, घ्या तुम्ही. चलो ये चाय वाले ए पानी चाय 25 रुपये कट 25 रुपये कट 25 रुपये कट पाणी चाय रुपयाची कॉफी घेतली आणि त्या 12ला चला मध्ये मागे आम्ही मॅगी किती रुपये लेला मॅगी किती रुपये मॅगी 80 रुपये 80 रुपये आणि 25 रुपये चाय आहे, काळी चाय एकदम टकाटक साखर चाय पत्ती टाकून एकदम. मी सांगतो मित्रांनो, खरंच हा व्हिडिओ यांनी पाहिला की नाही गेले असं वाटेल जेव्हा घरी गेल्या की खरंच
काय लाईफ जगून आलो. धन्यवाद. 25 रुपये फोन पे करून टाकतो. अरे धन्यवाद दा, धन्यवाद. 25 पैसे जरी गेले ना तरी आम्ही जय शिवराय. जय शिवराय. घ्या ना थोडंसं चांगलं वाटेल गळा वगैरे खूप भजी घ्या जे. आपली आता सर्व पॅकिंग झाली आणि सोमनाथ भाऊची पण पॅकिंग झाली. आणखी यांची पॅकिंग चालू आहे मित्रांनो. हे पहा होईल का आज पॅकिंग भाऊ? तेच ना, काय कुकडे ठेवायचं चालू आहे. चालते करा आरामात, एकदम शांततेत मस्त राईड एन्जॉय करा. आता असं झालं की आपली सगळी पॅकिंग झाली आणि आपला टाईम झाला निघण्याचा. आणि विषय भाऊची यांची पॅकिंग थोडी बाकी आहे. तर चला या तुम्ही मस्त आरामात मागून एकच रस्ता आहे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय विदर्भ महादेव, जय शिवराय. तर मित्रांनो खूप लोक म्हणतात की लडाख हे डायरेक्ट कोल्ड डेझर्ट आहे. पण विषय असा आहे की कुठंतरी कोणी जर येत असलं इकडे तर त्याला डिसपॉईंट करते हे गोष्ट. बाकी मी सांगतो प्रत्येक ठिकाण नाही मित्रांनो, कुठं तुम्हाला चांगले गावं बी लागतील. बाकी असं हे छोटे गावं आहेत पाहू शकता. आणि हे आजूबाजून शेती आहे. इकडून गहू लावले आहेत, इकडल्या साईडला पण गहू लावले आहेत. आता सध्या मोसम पाक कुठला आहे आणि इकडे गहू लावले. बाकी विषय असा आहे की कुठं तुम्हाला चांगली जागा भेटेन आणि कुठं तुम्हाला डायरेक्ट म्हणजे एवढं सुनसान भेटीन की तिथं तुम्हाला दूरपर्यंत काही भेटणार नाही. तर त्याच्यानं फक्त विषय असा आहे की पुढचं गाव किती किलोमीटर येते किंवा पुढचे हॉटेल किती किलोमीटर येते ते फक्त तुम्हाला माहिती करून घ्यावं लागेल. आणि लोकल जे माणसं आहेत त्यांना विचारत राहावं लागेल. बाकी मला तर आतापर्यंत कुठे अडचण आली नाही. पण महादेवाच्या कुठे अडचण येऊ बी ना. जिथं आपण थांबलो तिथून मस्त थोडं पुढे निघलो आणि ते दादा आणि वहिनी म्हणत आम्ही मागून येतो, तुम्ही थोडं समोर निघा. बाकी अडी अशा एका धाब्यावर थांबलो आता मस्तपैकी चहा घेऊ म्हणलं. आणि चहा घेतल्यावर मग नंतर समोर जाऊ. बाकी असं मित्रांनो इथलं लोकेशन आणि खूप मस्त आहे. आणि याला म्हणतात कोल्ड डेझर्ट. कोल्ड म्हणजे एकदम कोल्ड, काहीच नाही इथं. पाण्याची पण खूप टंचाई. बाकी खाली नदी आहे म्हणून काही टेन्शन नाही आहे. बाकी इकडलं पाणी नॅचरल आहे मित्रांनो, गाया घ्यायची काहीच गरज. तर मस्त आता चहा घेतला आहे कडक पैकी. हे पहा सोमनाथ भाऊ पहिलेच पुढे येतात, कळकळ जड काहीच नाही. भैया दो चाय बनाओ वो भी इंडियन मतलब महाराष्ट्रीयन स्टाईल मस्त मिठी. कारण की इकडली चाय एकदम फिक्की आहे आणि आपल्याला बिलकुल आवडत नाही. खाऊ बरोबर ना? सही आहे, बरोबर. तर चला आता चहा घेऊ आणि चहा घेतल्यावर मग नंतर थोड्या वेळा निघू पुढे. तोपर्यंत थोडं मस्तपैकी चहा बिस्किट खाऊ द्या, आनंद घेऊ द्या. आणि खूप जण म्हणत की दत्ता भाऊ लद्दाख म्हणून तुम्हाला खूप ठिकाणी काही भेटणार नाही आणि खूप रस्त्याला गावं नाही आहे. गाव किती गाव आहे सांगा बरं एक वेळ. अरे घरी बसून गप्पा मारणाऱ्याला काहीच माहिती नाही. घरी बसून म्हणतात तिथं 200 किलोमीटरवर काही नाही भेटणार, पाणी नाही भेटणार, हे नाही भेटणार. आणि इथं 10 किलोमीटरवर एक गाव आहे, 4 किलोमीटरवर एक गाव आहे. आणि पाण्याची तर समस्या नाही. प्रत्येक ठिकाणी नॅचरल वॉटर. बरोबर. पिण्यासाठी एवढं शुद्ध पाणी आहे की काय सांगा. एकदम खूप छान. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट की एक सांगू तुम्हाला, आपलं समजा जे एक हे आहे ठरवून ठेवलं असते आपण. बाकी देव आपल्यापेक्षा बी चांगली प्लॅनिंग करते आपल्यासाठी. पण आपण जास्त ओव्हर म्हणजे हे करतो, स्ट्रेस जास्त घेतो की नाही माझ्या काय होईल. अरे काहीच नाही, तू घराच्या बाहेर निघ. तसंही पहिले आपल्या कॅमेरामध्ये चार्जिंग नव्हती तर खोळा मारून मस्तपैकी कॅमेरा चार्जिंग केला. एक 60-65% झाला. खूप आजचा दिवस निघून जाईल. बाकी या हॉटेलवर आपण 1 घंटाभर आराम केला थोडा वेळ आणि मस्त या रस्त्याने आता आपल्याला थोडं समोर जायचं आहे. बाकी असे नजारे इथले. आणि हा आज मी काहीतरी चेंजिंग केलं मित्रांनो. तर कॅमेरा सुपर यू म्हणजे सुपर अल्ट्रा वाईड काहीतरी होतं, तर मी नॉर्मल म्हणजे फक्त अल्ट्रा वाईड म्हणून ठेवला. कारण जास्तच माझा चेहरा ब्लॅक येत होता आणि माझा चेहरा बी खराब दिसत होता त्या ह्याच्यानं. बाकी हा व्ह्यू तुम्हाला कसं वाटतं ते बी सांगा मला. झरणे ना, धबधबे ना, हिरवट ना, पियाले पाणी. असं वाटते आता कोणाला तरी मला 1-2 लिटर पाणी मागून घ्यायला लागेल. सरण्याचं नाही, ट्रॅव्हलिंग ही अशी एक गोष्ट आहे म्हणजे हे आहे की तुम्हाला लाईफमधले सगळे टफ सिच्युएशनमध्ये बी सर्वाईव्ह करायला. फक्त एक आहे, तुमचा माइंड रिलॅक्स ठेवायचा, जास्त घाबरायचं नाही. घाबरून काही होईन काय, अडून मी काही पुढे जाऊ शकेन काय, तुम्हाला सांगू राहिलो मी. हे मायाच्यावर मी त्या एवढा फिरलो, लय पहाड लय डोंगर, काय नाही पाहिलं, सगळंच पाहिलं. वरून हेलिकॉप्टर चाललं तिकडे. जाऊ द्या.
काय सुनसान आहे काय, म्हणजे मी सांगतो की सुनसान एक सुनसान असते, एक जास्त सुनसान असते, एक सुनसान प्रो मॅक्स असते, तिथं अल्ट्रा प्रो मॅक्स आहे मी म्हणतो. हे बा हे बा इसको बोलते भाई कोल्ड डेजर्ट. रास्ते ही रास्ते मस्त. काय खतरनाक रस्ते आहेत रे भाऊ हे. मेलो का आता लोक मी असे रस्तेच पाहिले नव्हते खरी गोष्ट तर. हे पा सगळं वाळवंट डायरेक्ट मी सांगतो कोल्ड पुरं असंही म्हणलं चालते. असा रस्ता मित्रांनो मी आत्ता लोक पाहिला नव्हता खरं शपथ सांगतो. बाकी हे पा सगळ्याकडे असाच रस्ता, असा प्लेन रोड आहे ते तरी बरं, जास्त उतार चढाव नाही, थोडाफार येईन रस्त्यामध्ये तेवढा चालून जाते. पण खरंच बेकार आहे लडाख. अजून तर मित्रांनो लेह अडून कमी जास्त आहे 180 किलोमीटर, आणि 180 किलोमीटर असं जाणं आहे आपल्याला. अरे बेकार रे भाई, खतरनाक. अभी तो मज़ा आएगा गुरु, अभी तो सीधा मतलब ऐसी जगह शुरू होने वाली कि मैं बोल रहा हूँ इसमें मेरी परीक्षा होगी कि मैं कैसे सर्वाइव करता हूँ, कैसे नहीं करता हूँ, कहाँ पे रुकता हूँ, कहाँ पे नहीं रुकता हूँ. मतलब जगह जगह पे एक अपना ये होगा कि चलो खुद को पहचानूंगा आज मैं, आज मतलब इस राइड में. स्वतःला ओळखीची वेळ आली रे बाबा, स्वतः सोबत राहीन एवढं सोपं नाही, तुम्हाला हे वाटते तेवढं, स्वतःमध्ये माणूस किती बोर होऊन जाते हे बी माहीत आहे तू. मित्रांनो पंजाबची गाडी थांबली आता. भैया पाणी चाहिए थोड़ा. अरे थैंक यू भाई, थैंक यू भाई, थैंक यू. बस सब कुछ बढ़िया. नहीं कुछ नहीं चाहिए. मैं महाराष्ट्र से ऑल इंडिया कर रहा हूँ, पिछले भी 11 महीने हो चुके. अच्छा हाँ 23 स्टेट कंप्लीट हो चुके भैया जी. पानी और चाहिए? नहीं बस इतना ही, सब कुछ है, कोई दिक्कत नहीं. धन्यवाद जी. तर मित्रांनो आता भाऊन मस्त आपल्याला पाणी दिलं 2 लिटर 1-1.5 लिटर. धन्यवाद भैया. ठीक है भाई, थैंक यू. मेरा नाम दत्ता MS28 नाम से है भैया जी. इंस्टा यूट्यूब सब उसी नाम से, दत्ता MS28. हाँ जी ठीक. थैंक यू भैया. ओके भैया बाय. तर मित्रांनो लेह लद्दाखमध्ये असा विषय आहे की असं करून आपल्याला नाही तिकडल्या साईडला लावायचं. तर चला आता एक पाणी बॉटल मी खाली पडली तेव्हा ते 2 बॉटली दिल्या त्यांनी मस्त पाणी. आणि खरं गोष्ट तर हे असं करावंच लागेल, आता इलाज नाही आहे. थांबा 1 मिनटं साईडला सायकल लावतो आणि मग काहीतरी जेवणाला बनवतो. कडक भूक लागली. पण आपल्याला कुठं जाणार आहे माहिती आहे तुम्हाला? आपल्याला जाणं आहे हा जो पहाड दिसते, पहाडच्या साईडला टावर दिसते, त्या टावरच्या जवळ जाणं आहे. आणि सगळं झिगझॅग रोड आहे असा विषय. तर चला मस्तपैकी आता सूप बनवू, नाही मॅगी बनवू की सूप बनवू मॅगी पाहू, काही बनवू नाही दोन्ही बनवू. चला आता तरी मस्तपैकी टेंट गॅस लावतो आणि मग पाहू काय होतं. आपल्या महाराष्ट्रामधले अजून एक आपल्याला भाऊ भेटले आणि खरंच यांच्यासोबत भेटून मस्त वाटलं. आणि सर ड्युटी करतात. आम्ही मागून घेतलं पाणी, थांबवली आणि पाणी मागून घेतलं. कारण आता विषय काय आपल्या इकडे सर्वाइव्ह करायचं आहे, सगळ्या गोष्टी ॲडजस्टमेंट कराव्या लागतात. तर आता मित्रांनो मस्तपैकी आपण इथं मॅगी आहे तर 3 मॅग्या बनवू मस्त. सरले आपल्यासोबत मॅगी खायला लावू. बाकी आता चांगली जागा तर 2.5 वाटर राहिली मला. बाकी इकडे लँडस्लाईडचा काही विषय नाही आहे, मस्तपैकी वातावरण आहे. हा बसा करा, उभी करा सायकल. ते म्हणले तुम्ही विचारलं खूप. अरे कोण? अरे काही म्हणा नाही. तो माणूस असं नाही म्हणणार की भाऊला येऊ दे मी काहीतरी खाऊन घेऊन बसून राहील माणूस. नाही का? नाही बरं काही विषय नाही. मी काय म्हणतो हा बसा 1-2 मिनटं मित्रांनो मस्तपैकी मॅगी करू. मित्रांनो आता विषय अडी असा झाला, हवा सुटत होती, हवा सुटू राहिली. भाऊ म्हणतात सेल्फी मॅट लावतो आडवी. हो म्हणलं का मॅट झाले का लागीन जाईन ते. मग त्याच्याने योगा मॅट काढलं आणि असं केलं बरोबर, त्याला खालून जायला. आणि विषय असा झाला की आपल्या पातेल्याचं बुळ लहान आहे आणि गॅसचं काय बुळच नाही ते सरपे आहे मोठं आहे. त्याच्यानं त्याचं ते इकडल्या तिकडे दांड्यात त्या जवळ केले आणि त्याच्यावर गंज ठेवला मस्तपैकी. आता आपलं आता गावरान बोल ना भाऊ, आपल्या इकडलं. चला आता मस्तपैकी मॅगी करू, 1 नंबर जबरदस्त. ओके आली शिजत कमी जास्त.
15-20 मिनिटं होऊन जाईल. आणि ते म्हणतात ना 2 मिनिटात मॅगी, ते खोटी गोष्ट आहे मित्रांनो. बर्फाची गोष्ट शक्यच नाही. 2 मिनिटाची 20 मिनिटं होऊन जातात. त्या दिवशी आम्ही ना जोजीला पासले मॅगी बनवली, 20 ते 25 मिनिटं लागली 2 जणांची मॅगी बनवली वरती. हा आम्हाला 0 point वरती. मित्रांनो आता लडाखच्या अशा सुनसान रस्त्यावर आम्ही 2 जण चाललो, जे की महाराष्ट्रातून. भाऊ प्राऊड आहे ना? एकच नंबर. जय महाराष्ट्र. जय महाराज. मित्रांनो मी सांगतो की छाती ठोकून सांगतो की खरंच एकदम स्वतःवर प्राऊड वाटत आहे की लेह लडाखमध्ये मी माझी सायकल घेऊन आलो आणि माझ्यासोबत एक आपले महाराष्ट्रामधले भाऊ पण आहेत. बाकी आता एक सिनेमॅटिक शॉट घेण्यासाठी मी कॅमेरा आडी आलो आणि मला एक सिनेमॅटिक शॉट घेऊ मस्त. विषय असा आहे की बा असा टर्न आहे, ते गाडीवर राहील तसा असा टर्न करून हा पुढे जाऊन बी टर्न आहे. मला वाटते मस्तपैकी एक सिनेमॅटिक शॉट घेऊ. बाकी हे बाय गाडी कशी पलटू राहिली आपली, तरी इथे सायकल उभी आहे, भाऊची सायकल तरी उभी आहे. मित्रांनो मी सांगतो की असा नजारा इथला की मी सांगतो की खरंच ज्या माणसाला निसर्गाची आवड आहे, ज्या माणसाला ट्रॅव्हलिंगची आवड आहे, तोच माणूस अशा ठिकाणी फिरू शकते. नाही तर मी सांगतो की ज्या माणसाला ट्रॅव्हलिंगची आवड नाही तो माणूस या ठिकाणी फिरू शकत नाही, राहू शकत नाही. कारण की तो टेन्शनच पुऱ्या जमान्याचं घेईन की काय करू आता, कसं आहे पुढे काय भेटीन. अरे काय भेटो पाहू दे, पुढचं पाहून घेऊ. चला एक सिनेमॅटिक शॉट घेऊ मस्तपैकी आणि सायकल उभी आहे आपली. मित्रांनो ते पहा तिथपासून असे आलो, झिगझॅग अडलोक आणि इकडून इकडे जायचं आहे. थांबत नव्हतं, थांबायची इच्छा नव्हती, पण एका आर्मीवाल्या सरनी मस्त चॉकलेट दिलं आणि हे चॉकलेट खातो. आता चॉकलेट खाल्ल्यानं थोडं एनर्जेटिक वाटेन आणि मग निघू पुढे. बाकी थोडा वेळ बसू मस्त. अरे बापरे बाप, हा 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 दत्त्या काय लागला रे हा घाट. मित्रांनो काय रस्ते आहेत रे बा, हे पहा एवढे मोठे खतरनाक रस्ते. तडूनपासून आलो, सकूनपासून कमी जास्त 20-1 किलोमीटर झाले. सायकल कधी लोट राहिलो, कधी चालू राहिलो. आणि हा असा रस्ता इकून राऊंड मारून जावं लागते पहाडाच्या तिकून, तर ह्या रस्ता तिकडे जावं लागते. आणि तिकडे जाऊन मी हा रस्ता खतम होत नाही मित्रांनो. हा रस्ता म्हणजे रस्ता नाही खतम होणार, तर चढ बी खतम नाही होत. तडून जेवढं चढून आलं तेवढं डबल चढावं लागते अजून. अरे बा बेकार काम आहे. हे बा आता पहाड, हे वर बर्फाचे पहाड, हे बा खाली किती खालून किती वरपर्यंत आलो. अजून याच्यापेक्षा वर जावं लागते. आणि वर जात पाहिजे कुठपर्यंत जातो काय माहीत. पेंगॉंग लेक, उमलिंगला अजून खूप म्हणजे लय खतरनाक चढ आहे. चला मी आता विचार केला की तिथपर्यंत जायपर्यंत थांबायचं नाही आता. बाकी खूप थांबलो आता या रस्त्यानं, थांबत यायला लागलं. तर चला आता निघूया. खूप मस्त मजा येऊ राहिली. काही सुंदर नजारे रे, खरंच एक नंबर खतरनाक हे बघू शकता तुम्ही. बाकी आपल्याला इथे पाहते तडी जाणं आहे. तडी जायला कमी जास्त सायंकाळच होते माझ्या हिशोबानं, कारण आपल्याला खूप असं फिरून इकडून असं जायचं आहे, असं गोल तिकडपर्यंत. तर खूप दूर आहे मित्रांनो. बाकी आलो बी एवढ्या दुरून की खूप खतरनाक जागेवरून. बाकी आता पाहू काही वांधा नाही, पण विषय असा सांगतो खुश तर आहे मी, काही विषय नाही, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. थांबाडी बसतो नंतर बोलतो तुमचं. बाकी लडाख मित्रांनो खरंच जोक नाही आहे. बाकी माझ्यासाठी जोक नाही, मी कंप्लीट करेन लडाख काही वाला. तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट टॉपवर आलो. जी तुम्हाला जागा दाखवली होती खालून, खूप टाईम लागला मित्रांनो यायला, कमी जास्त 4 घंटे. बाकी हा रस्ता सगळा तो रस्ता कवर करून इकडे आलो. तर मित्रांनो आपण सध्या आता नामिकला पास पोहोचलो आणि खरंच एक नंबर खतरनाक वाटलं इथं. आणि खूप वर यायला लागलं. कमी जास्त मी सांगतो 5 ते 6 घंटे चढाई करून इथपर्यंत पोहोचलो. आणि याच्या पुढे आता ढलान लागणार आपल्याला. ढलान बी कमी जास्त माझा एक अंदाज आहे की थोडी जास्तच आहे, कमी नाही आहे. कमी जास्त 20-1 किलोमीटरची तर आरामात असेल. तर मित्रांनो सध्या आपण नामिक आल्यावर पोहोचलो, ज्याची जी उंची आहे एकदम 12,198 फीट वर आहे. होऊ शकतं एकदम खतरनाक. आणि इथं यासाठी मित्रांनो एवढा खतरनाक घाट चढायला लागला की खूपच जबरदस्त. बाकी आता याच्या इकडे उतराय वाटली. माझ्या भावांनो मला लागला उतार लागला की मी होतो लय खुश. तरी गोष्टचं कारण की सगळं म्हणून चढ राहिलो. पुरा मला त्रास आला होता डायरेक्ट, म्हणजे असं हे वाटत होतं म्हणलं झालं, पण काही विषय नाही. चढा उतार मित्रांनो जिंदगीमध्ये येतच राहतात. बाकी कधी माणसानं हार नाही म्हणायला पाहिजे, मेन गोष्ट म्हणजे. पण ओके काही म्हणा नाही. सध्या आपल्याला
उतारला गेला मस्त आणि उतार बी चांगला 9-10 किलोमीटरचा वाटते. बाकी सगळं कोल्ड आहे मित्रांनो, इकडे कोल्ड डेझर्ट. तर मित्रांनो घाट एवढा मस्त लागला, कमी जास्त 10 किलोमीटर कव्हर केलं असेल आतापर्यंत. 5 ते 10 किलोमीटर तर आरामात घाट असेल. एक नंबर मस्त जबरदस्त, पुरी थकान निघून गेली माहिती रस्त्याची. सकूनपासून लोटत होतो, आता मस्त चढाईचा याचा उताराचा आनंद घेऊन राहिलो. तर मित्रांनो आता एक सिटी लागली आपल्याला, गाव लागलं. गाव सिटी नाही आहे. कोणतं गाव आहे, काय नाव आहे? काहीतरी वेगळंच नाव आहे गावाचं. ही बाजा इडून चिप्स आणि हे घेऊन घेतलं. म्हटलं चला थोडं खाल्ल्यावर बरं वाटेल. आणि इकडे घर पहा कसे आहेत, एकदम जुने घर. सगळ्या घराला कुलपं लायलात पहा. जुन्या काळातली घर आहे बा, जुन्या काळातली दुकानं डबल मजली. नवीन बी घर आहे, नवीन नाही असं नाही, नवीन पण आहे, पण जुने जास्त आहेत, नवीन कमी आहेत. तर मित्रांनो आता आपण सध्या बुतखरबू या गावामध्ये, आणि आपल्या इथले गोपाल सरहद या आर्मीमध्ये आहेत आणि त्यांनी इथं आपली राहायची व्यवस्था केली. एक आर्मीचं कॅम्प किंवा काहीतरी म्हणलं त्यांनी, मला एवढं लक्षात नाही. अडी आपल्या सायकल लावल्या आणि या रूममध्ये मस्त आपली झोपेची व्यवस्था केली. काही टेन्शन नाही, मस्तपैकी जागा पाहून घ्या, एकदम जबरदस्त आहे. आणि आता मला असं वाटलं की आंघोळ करा मस्त फ्रेशपैकी, कारण गरम पाणी आहे, त्याच्यानं टेन्शन नाही आहे. पहिले पाहू पाण्याची व्यवस्था काय आहे तर. आणि मित्रांनो हे बा होट लय उरले, काहून उरले की खतरनाक इकडेच हे आहे, त्या ह्याच्यानं थंडी लय आहे बा, बेजा बेकार थंडी. इकडे कुकडे येईल पाणी म्हणलं, येणं पाणी चालू आहे ना, पाणी चालू आहे म्हणले इकडे पण पाणी. ओके हे दबू राहिलं बा, ह्याच्या बाजूला होई जाई नगरी बसकन ठमाडी कुठतरी पाणी चालू आहे. आता मस्तपैकी गरम पाणी लावून दिलं आंघोळीला. ओके आंघोळ करायची इच्छा आहे, पहिले आंघोळ करून घेतो. आणि पहिले तर इकडे वॉशरूम, तुम्हाला काय वॉशरूम दाखवलं मी. मित्रांनो मस्तपैकी आपण अशा एका जागेवर थांबलो, जे की गोपाल भाऊनं सांगलं आपल्याला, म्हणजे त्यानं राहायची व्यवस्था केली आणि खरंच खूप मस्त आहे, काही टेन्शन नाही. बाकी आंघोळ केली आता टकाटकपैकी आणि मस्त फ्रेश झालो. बाकी आता आजचा असं मला असं वाटलं आजचा व्हिडिओ इथंच एंड करा, पण बाकी भेटू नवीन व्हिडिओमध्ये. पण मित्रांनो व्हिडिओ एंड करायच्या अगोदर सांगतो की हे लडाखचे जे पहाड आहे एकदम खरंच खतरनाक, आणि इकडल्या साईडला एक नदी आहे, तर ते नदी पहा तुम्ही. बाकी कधीतरी पाऊस आला असेल तर त्यावेळेस हे पहा सगळं वाहून येईल इकडे. नदीचं पात्र मोठं आहे पण सध्या पाणी नाही जास्त. पण विचार करा जेव्हा पावसाळा असेल इकडे चांगला झाला तेव्हा या नदीला किती खतरनाक पाणी येतील. तेव्हा ते तिकडे घरं बी दबेला डायरेक्ट, ते तिकडल्या साईडले घरं आहेत, ते घरं दबेल आहेत त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये. हे अडी काहीतरी बनवलं असेल लोकांनी तर ते दबेल आहे. बाकी इकडे शेती आहे गव्हाची. बाकी असं लोकेशन आहे. तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करतो. बाकी भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक आणि फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा. हर महादेव, जय महाराष्ट्र.